तुम्ही अलीकडेच बुर्ज खलिफावर इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 ची रोषणाई पाहिली असेल किंवा बातम्यांमध्ये याबद्दल ऐकलं असेल, पण तुमच्या मनात प्रश्न असेल की ही नक्की काय भानगड आहे? ही फक्त एक परिषद आहे की भारताच्या भविष्याची नांदी? आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया की ही समिट नक्की काय आहे आणि याचा तुमच्या आमच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे. इंडिया एआय इम्पॅक्ट समिट ही एक जागतिक स्तरावरील परिषद आहे जिथे जगभरातील तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, मोठे उद्योजक आणि सरकारी प्रतिनिधी एकत्र येतात. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय चा वापर करून सामान्य माणसाचं जीवन कसं सुसह्य करता येईल यावर इथे चर्चा होते. भारत आता फक्त आयटी सर्व्हिसेस मध्येच नाही तर एआय मध्येही जगाचं नेतृत्व करायला सज्ज झालाय. हे दाखवून देणं हा या समिटचा मुख्य हेतू आहे. आता या समिट मध्ये महाराष्ट्राचा आणि भारताचा डंका वाजला तो म्हणजे महाएग्री एआय मुळे. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आता शेतीमध्ये एआयचा वापर करून हवामानाची अचूक अंदाज, पिकांवरील रोग आणि पाण्याचे नियोजन करणं शक्य होणार आहे. एआय मुळे ग्रामीण भागात विद्यार्थ्यांपर्यंत उत्तम शिक्षण कसं पोहोचवता येईल आणि डॉक्टरांना रोगांचं अचूक निदान करायला एआय कशी मदत करेल याचं सादरीकरण इथं करण्यात आलं. या समिटचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपल्या तरुणांना. भारताने एआय क्षेत्रात मोठमोठ्या कंपन्यांशी करार केलेले आहेत. यामुळे येणाऱ्या काळात नवीन स्टार्टअप्सना चालना मिळेल. डेटा सायन्स आणि एआय इंजिनिअरिंग मध्ये लाखो नोकऱ्या उपलब्ध होतील. भारताची स्वतःची एआय इकोसिस्टीम तयार होईल ज्यामुळे आपल्याला परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून राहावं लागणार नाही. थोडक्यात सांगायचं तर इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 हे भारताला एआय सुपर पॉवर बनवण्याचं पहिलं पाऊल आहे. तंत्रज्ञान बदलतंय आणि भारत त्या बदलाचं नेतृत्व करतोय. ही आपली सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. तुम्हाला काय वाटतं? एआय मुळे आपलं आयुष्य खरोखर बदलेल का? कमेंट्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.